आजची आपली रेसिपी आहे सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनणारा शाही उपमा। अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये बनते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरे छान आपण तडतडवून घेणार आहोत। छान तेल तापवून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये अगदी चिमूटभर मेथ्या आणि थोडीशी चण्याची डाळ आपण जी आहे ती सुद्धा फोडणीला टाकणार आहोत। त्यानंतर तिखट मिरच्या घेतल्यात 2 ते 3। त्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे घेतले आहेत आपण। त्याचवरती आपण कांदा चिरून घेतलेला टाकून घेणार आहोत। उभा चिरलेला कांदा घेतला आहे आणि वाफवून घेतलेले मटार टाकून घेतले आहेत। आता हे सर्व जे साहित्य आपण टाकले फोडणीमध्ये ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आपण इकडे झटपट होण्यासाठी उकडलेल्या मटारचा वापर करत आहोत, नाहीतर कांद्याबरोबर मटार पटकन शिजत नाही। त्यानंतर वरून आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे साखर टाकायची आहे। मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे मीठ जे आहे आपण ते पूर्ण उपम्यासाठी टाकत आहोत, त्यामुळे रवा आल्यानंतर मिठाचं प्रमाण कमी होतं आणि नंतर वरून टाकल्यानंतर ते चांगलं एकजीव होत नाही। म्हणूनच रव्याचा अंदाज घेऊन आधीच मीठ बरोबर टाकायचं आणि ते दोन्ही आता मीठ आणि साखर एकजीव करून घ्यायचे आहे। आणि वरून इथे मी अर्धी वाटी रवा टाकून घेत आहे। आता हा जो रवा आहे तो मी भाजलेला नाही घेतला आहे। तुम्ही जर भाजलेला रवा घेणार असाल तर एकजीव केल्यानंतर अगदी 5 मिनिटभर असा मिक्स करायचा आणि त्यानंतर तुम्ही वरून पाणी टाकून घेऊ शकता। आणि जर रवा भाजलेला नसेल तर पूर्ण कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं, म्हणजे ज्या गुठळ्या वगैरे होतात त्या होणार नाही। आता आपण एकजीव करून घेतला आहे आणि वरून स्टीम ठेवून घ्यायची आहे आणि अगदी 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान रवा फुलला आहे आपला। आता पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा अगदी 5 मिनिटासाठी वाफ ठेवून घ्यायची आहे, म्हणजे जो बाकी रवा आहे फुलायचा तो देखील खूप छान असा फुलतो। आता मी तुम्हाला दाखवते झाकण काढून किती छान असा रवा फुलला आहे आणि आपला उपमा देखील बनवून तयार झाला आहे। अगदी कमी वेळामध्ये झटपट असा हा शाही उपमा बनवून तयार होतो आणि छान असा अगदी चविष्ट उपमा बनतो। आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे की तुम्ही हा उपमा सर्व करू शकता। खूप सुंदर लागतो उपमा, गरम गरमच खायचा खूप छान लागतो। उपमा सर्व करताना त्यावरून तुम्ही बारीक शेव किंवा खिचलेला जर ओला नारळ असेल तो सुद्धा खूप छान लागतो। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा असाच जरी उपमा खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो। नक्की करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।